शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमकं कोणाचा, हा प्रश्न गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम सुनावणीने या वादाला एक वेगळंच वळण मिळाले. कारण आता प्रश्न फक्त धनुष्यबाण कोणाला मिळणार एवढाच राहिलेला नाही. प्रश्न आहे, विधिमंडळात बहुमत असलं तर त्याला संपूर्ण राजकीय पक्षाचं बहुमत म्हणता येईल का? आणि हाच प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं उपस्थित केल्यानंतर शिवसेना नाव आणि चिन्हाच्या संपूर्ण वादाचा फोकस बदलताना दिसतोय. नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. 2022 मध्ये शिवसेनेत बंड झालं, सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलले. त्यानंतर सुरू झाली ती पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची लढाई. फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. आयोगाच्या निर्णयात विधिमंडळातील संख्याबळाला महत्त्व देण्यात आलं. ठाकरे गटाने याच निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. पण आता सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद एका मूलभूत मुद्द्यावर बोट ठेवतोय. आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला असं कसं म्हणता येईल? हा प्रश्न वरवर साधा वाटतो, पण त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडे जाऊ शकतो. कारण एखाद्या राजकीय पक्षाची ओळख फक्त आमदार खासदारांनी ठरवायची का, की पक्षाची संघटना, पदाधिकारी, राज्यस्तरीय रचना आणि लाखो प्राथमिक सदस्य यांचाही त्यात तितकाच वाटा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याच दिशेने प्रश्न उपस्थित केलाय. विधिमंडळातील फूट संपूर्ण राजकीय संघटनेत उतरली होती का? आणि इथेच या प्रकरणाचा खरा ट्विस्ट आहे. कारण जर विधिमंडळातील बहुमत आणि राजकीय पक्षातील बहुमत हे दोन वेगवेगळे घटक मानले गेले तर निवडणूक आयोगाच्या 2023च्या निर्णयाची कसोटीच बदलू शकते. सिब्बल यांचा आक्षेपही याच ठिकाणी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सत्तेत गेल्यानंतर एखाद्या गटाकडे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचे संख्याबळ वाढलं म्हणून त्या संख्याबळाला पक्षाची मूळ ओळख मानता येणार नाही. म्हणजेच पहिले सत्ता मिळवायची आणि मग सत्तेच्या जोरावर पक्षावर दावा करायचा. हा निकष मान्य होणार का? हा केवळ ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्षाचा प्रश्न नाही. हा प्रश्न उद्या देशातील कोणत्याही राजकीय पक्षात फूट पडली तर खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा कायदेशीर फॉर्म्युला काय असणार? हा प्रश्न उद्या देशातील कोणत्याही राजकीय पक्षात फूट पडली तर खरा पक्ष कोणता हे ठरवण्याचा कायदेशीर फॉर्म्युला काय असणार याच्याशी जोडलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षाची अंतर्गत लोकशाही आणि पक्षघटना. निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात पक्षघटनेशी संबंधित मुद्द्यांचाही विचार केला होता. मात्र सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की पक्षाच्या अंतर्गत रचनेवर प्रश्न उपस्थित करताना आयोगाने आपल्या अधिकार क्षेत्राची मर्यादा ओलांडली का हेही तपासलं पाहिजे. म्हणून आता ही लढाई फक्त धनुष्यबाण कोणाचा अशी राहिलेली नाही. ही लढाई आहे बहुमत म्हणजे नेमकं काय, पक्ष म्हणजे नेमका कोण, आमदारांचा गट म्हणजे पक्ष की पक्ष संघटना म्हणजे पक्ष. आणि या प्रश्नाची उत्तरं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून बाहेर पडणार आहेत. 4 वर्षापासून सुरू असलेल्या या राजकीय संघर्षाला तारीख पे तारीख मिळत गेली. पण आता अंतिम सुनावणीच्या टप्प्यावर न्यायालयाने विचारलेला हा एक प्रश्न संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलू शकतो. कारण शेवटी निकाल धनुष्यबाणावर लागेल, पण त्याचा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष म्हणजे नेमकं काय यावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. म्हणूनच आता उत्सुकता फक्त एका चिन्हाची नाही, उत्सुकता आहे सर्वोच्च न्यायालय शिवसेनाची कायदेशीर व्याख्या कशी करते याची. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.